तुम्ही एक मिनिट थांबा ना. तुम्ही काहीच करू शकत नाही का? तुम्ही यांना यांच्या नियंत्रण साधा प्रश्न विचारू शकत नाही? तुम्ही यांना पत्र व्यवहार करा ना. एका गाडीला जर 25 रुपये मिळत आहे, दुसऱ्याला 8 रुपये मिळतात, तर 9 रुपये देता येईल. आणि तुम्हाला याच्यासाठी कायदा पाहिजे का? मी सांगितलं तुम्हाला की नाही, तुम्हाला याच्यासाठी कायदा पाहिजे का? तुम्हाला अधिकार नाही का? तुम्हाला अधिकार नाही का? तुम्हाला अधिकार नाही का? मी तुम्हाला आता तेच सांगितलं हा. की त्याच्यामध्ये मी ओला उबरच्या संदर्भात चर्चा करतो मी. नाही, पण आतापर्यंत काय केलं तुम्ही? किती वर्षापासून चालले? अहो 2018 पासून चाललंय साहेब हे. नाही, ऐका ना 2 मिनिट. ताई 2 मिनिट ऐका ना. ताई 2 मिनिट ऐका. मी काय म्हणतो साहेब, हे बरं, मला हे तुमच्या अधिकारात नाही का? तुम्ही यांना जाब विचारू शकत नाही का? पाणी प्या. काय रडू नका तुम्ही, आम्ही आहे सगळे तुमच्या पाठीशी. नका ताई, थांबा. एवढे फ्लीटचा मुद्दा क्लिअर करा. मला बाकी काही नकोय मला. हा साहेब तिथं तुम्ही- यूपी एमपी बिहारी राजस्थान पोर आहेत. जायचं का? रिक्षावाल्यांना पण बिझनेस नाहीये त्या गाड्यांमुळे सर. त्या गाड्या रिक्षाच्या साईडच्या आहेत, गल्ली बोळात कुठेही जातात सर. काय आमच्यावर किती अन्याय आहे सर. आम्ही हप्ता भरू शकत नाही घरी. नाही साहेब, ऐका, माझी एक विनंती आहे. जो कायदा करील सरकार, मग येईल आणि मग तुम्ही कारवाई करणार. तुम्ही इथं कशाला बसले? माझं एकच विनंती आहे, तुमच्या डोळ्यात आम्ही निदर्शनात आणून दिलं ना, त्यांना 25 रुपये कुठे रिक्षाला, काळ्या पिवळीला, आणि यांना 10 रुपये, 8 रुपये, 9 रुपये, त्यांच्या बापाची पेंट आहे का? मग याच्यावर तुमचं नियंत्रण नाही का? तुम्ही त्यांना जाब विचारा ना, काही जर त्या गाडीला जर 25 रुपये, याला तू 8 रुपये, 9 रुपये का देतो? आणि कशाला कायदा पाहिजे? कशाला आदेश पाहिजे कोणाचा? तुमच्या लेवलवर, जिल्हा स्तरावर तुम्हाला हे करता येतं आणि लगेच त्यांना पत्रव्यवहार करा. पत्रव्यवहार करा.